नागपुर से एक महत्वपूर्ण खबर। डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघ ने आज जिला सूचना अधिकारी विनोद रापतवार को अपने विभिन्न मांगों का निवेदन सौंपा। इस दौरान डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघ के अध्यक्ष, सचिव और कोषाध्यक्ष मौजूद थे। अधिकारी रापतवार ने सभी मांगों को गंभीरता से सुना और आश्वासन दिया कि इन मांगों को शासन स्तर तक पहुंचाया जाएगा ताकि डिजिटल मीडिया से जुड़े पत्रकारों को भी सरकारी मान्यता और सुविधाएं मिल सके। नागपुर में डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघ जिला सूचना अधिकारी विनोद रापतवार से मिले और अपने विभिन्न मांगों का निवेदन सौंपा। इस प्रतिनिधिमंडल में डिजिटल मीडिया संघ के अध्यक्ष संतोष जी गायकवाड़, महासचिव विजय जी खौसे और कोषाध्यक्ष अमित जी वानखेड़े शामिल थे। पत्रकारों ने बताया कि आज डिजिटल मीडिया समाज तक खबरें पहुंचाने का सबसे प्रभावी माध्यम बन चुका है, लेकिन शासन मान्यता, सुविधाएं और संरक्षण का अभाव अब भी है। पत्रकारों ने शासन मान्यता, डिजिटल मीडिया भवन की स्थापना, यात्रा में रियायतें, पत्रकार कल्याण योजनाओं में समावेश, साइबर सुरक्षा प्रशिक्षण और प्रेस नोट्स में शामिल किए जाने जैसी मांगे रखी। साथ ही उन्होंने सरकारी विज्ञापन नीति में डिजिटल मीडिया को समान अवसर देने की भी बात कही। जिला सूचना अधिकारी विनोद रापतवार ने इन सभी मांगों को समझते हुए कहा कि वे इन्हें शासन तक पहुंचाएंगे और उचित कार्रवाई सुनिश्चित करेंगे। राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघ संलग्नित डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघातर्फे आज निवेदन भेटलेलं आहे। जे डिजिटल मीडियामध्ये काम करतायत त्यांच्यासाठी काही मागण्या त्यांच्या आहेत आणि शासन स्तरावरही याबाबत विचार चालू आहे। शासनाने एक निर्णय तसा जाहीर केलेला आहे। हे निवेदन जे काही आहे ते शासनापर्यंत आम्ही निश्चितप्रमाणे या कार्यालयातून आम्ही पोहोचू। त्याबद्दल निश्चितच योग्य ती कारवाई होईल आणि त्याचबरोबर शासन निर्णयामध्ये जे काही निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशानुसार अधिकाधिक पत्रकारांना, युवा जे पत्रकार आहेत डिजिटल मीडियामध्ये, त्यांना एक इथिकल बेस व्हावा, त्यांना एक मॉरल बेस मिळावा, त्यांना एक कायद्याच्या दृष्टिकोनातूनही एक थोडीशी साक्षरता व्हावी, या दृष्टिकोनातून आम्ही लवकरच प्रशिक्षणाबाबत एक तयारी करत आहोत। एक दोन मागण्या थोडं सांगाल सर, त्यांनी काय मागण्या केल्या? या मागण्यामध्ये एक शासन मान्यतेचा एक विषय आहे, ॲक्रेडिशनचा। याचबरोबर दुसरं की मीडिया भवनचं एक उभारणी जी आहे तशाबाबतही त्यांची मागणी त्याच्यामध्ये केलेली आहे। वाहतूक सुविधाच्या बाबत याच्यामध्ये एक उल्लेख करण्यात आलेला आहे आणि शासन योजनांचा जो काही आहे तो समावेश त्याच्यामध्ये व्हावा डिजिटल मीडियाचा, हाही त्याच्यामध्ये एक भाग आहे। पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत काही उल्लेख या निवेदनामध्ये आणि तशी शासनाला विनंती डिजिटल मीडिया न्यूज पोर्टलने केलेली आहे। याचबरोबर प्रशिक्षण आणि कार्यशाळाचा भाग याच्यामध्ये डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघातर्फे करण्यात आलेला आहे आणि मला वाटतं बाकीच्या सगळ्या गोष्टी समवेत प्रशिक्षण आणि कार्यशाळेचा जो काही भाग आहे तो खूप खूप महत्त्वाचा आहे। कारण याचं कारण असं आहे की पत्रकार आता ही काही एक 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 फक्त मर्यादित पेशा राहिलेला नाही आहे, ती समाजाची, सामाजिक प्रश्नांची धोरण वकिली करणारा एक जबाबदार घटक म्हणून हा पेशा आता आलेला आहे। आणि म्हणून ह्या पेशालाही, म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये जे कोणी काम करणारे आहेत त्या प्रत्येक वार्ताहराला, त्या प्रत्येक पोर्टलमध्ये काम करणाऱ्या पत्रकाराला की कायद्याच्या दृष्टिकोनातून एखाद दुसऱ्या घटनेचं कशा पद्धतीने त्याचं ॲनालिसिस होऊ शकतं, त्याच्याबाबतचा कायदा काय आहे आणि आपण कुठल्या पद्धतीने त्या अभिव्यक्तीची आपण मर्यादा पाळली पाहिजे, त्याबाबतही एक चांगला विषय जो आहे तो सर्व या युवा पत्रकारांपर्यंत पाठवता येऊ शकेल। आणि ह्यात कार्यालयामार्फत, नागपूर जिल्हा माहिती कार्यालयामार्फत ऑलरेडी एक छोटंसं वर्कशॉप जे आहे, कार्यशाळा जी आहे डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या बैठकीत आपण झालेली आहे आणि व्यापक प्रमाणामध्ये आपण लवकरच ही कार्यशाळा जी आहे ती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून काही कायदे क्षेत्रातील जे तज्ज्ञ आहेत त्या लोकांना आणि अनुभवी जे पत्रकार आहेत त्यांना सोबत घेऊन आपण करण्याचं नियोजन करत आहोत।